नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले। निवडणुकीचा बिगुल वाजताच विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय। प्रभाग क्रमांक 6 मधून वाळू पहिलवान विश्वनाथ काकड यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच त्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि विकासाचा अजेंडा मांडणे यावर त्यांनी भर दिलाय। विशेष बाब म्हणजे वाळू काकड यांनी यापूर्वी कोणतेही अधिकृत पद किंवा नगरसेवक पद नसतानाही प्रभागातील विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। विविध विकास कामांसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था तसेच मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व जनतेशी असलेल्या जवळच्या नात्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे। पद नसतानाही काम करणारा उमेदवार अशी त्यांची ओळख प्रभागात निर्माण झाली असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजत राजकारण आता तापू लागले आणि वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे। आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये। आपण आता सध्या मखमला गावातील सिद्धार्थनगर राजवाडा येथे आलेलो आहोत। आपल्या सोबत याच प्रभागातील उमेदवार वाळू विश्वनाथ काकड आहेत। यांनी याआधीही अनेक सामाजिक कार्य केले आहेत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय। आमच्या इथे जे 30 वर्षापासून जे काम होत नव्हतं ते वाळू आप्पांच्या मार्गदर्शनाने आणि वाळू आप्पांच्या सहकार्याने ते काम 30 वर्षानंतर पूर्ण झालं। ह्या सिद्धार्थनगर परिसरात कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी आणून आमदार राहुल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वाळू आप्पांच्या सहकार्याने इथे 1 कोटी रुपयाचे कामांचे तिथे तरतूद झाली। 50 लाख रुपये इथे बुद्ध विहाराला दिले आणि 50 लाख रुपयाचे रस्ते केले। या मार्गाने वाळू आप्पांनी इथे याच्या आधी पण काम केलेलं आहे। वाळू आप्पांच्या मार्गाने इथं गावात पण आमच्या इथं तालिमीचं काम जोरात चांगलं झालेलं आहे आणि सगळं काम सुद्धा वाळू आप्पा एकदम त्यांच्या सहकार्याने करतात आणि कसलीही अपेक्षा न ठेवता ते काम करतात। आताच आपल्या सोबत या परिसरातील काही नागरिक होते आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं की त्यांना कसा नगरसेवक हवाय। आणि आता आपल्या सोबत याच प्रभागातील उमेदवार आहेत वाळू विश्वनाथ काकड। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर ते या नगरसेवक पदावर रुजू झाले, जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर ते कोणकोणते कार्य करतील किंवा त्यांचा मुख्य उद्देश काय आहे। यापूर्वी सिद्धार्थनगर राजवाडा इथल्या लोकांची अनेक वर्षापासून मागणी होती की आम्हाला इथं बुद्ध विहार झालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे। आणि ती मागणी त्या मागणीत मी सतत आमदार राहुल भाऊ ढिकले आपले भाजपचे आमदार आहे त्यांच्या मागणी मी बऱ्याच 1 वर्ष मागणी करून इथं आम्ही जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी आणला। आणि निधी आणल्यानंतर बुद्ध विहार बांधायचं तर इथल्या माझे मित्र ते म्हणजे अशा 10-11 वेळा इथं उद्घाटन झाले, हे काम पूर्ण झालं नाही। पण आम्ही त्यांना सांगितलं की हे काम आम्ही पूर्ण करणार आहे। याचे कागदपत्र मी घेऊन सगळी फाईल तयार करून आम्ही ती पुढे पाठवून आणि आमदार साहेबांनी त्वरित 1 कोटी निधी धरला आणि बुद्ध विहार तर माग असलेलं काम आम्ही पूर्ण केलं। तसंच 50 लाखाचा रस्ता बी भविष्यात अजून एक सभा मंडप द्यायचा आहे, तो सुद्धा आम्ही निवडून आल्यावर आमदार निधी आणि आमचा नगरसेवक निधी या माध्यमातून आम्ही ते काम पूर्ण करू। तसेच आमदारांच्या माध्यमातून जवळजवळ 35 कोटीचे काम आम्ही मखमलाबाद गाव, मळे आणि कॉलनी परिसरामध्ये केले। काही मंदिरं असतील, रस्ते असतील, असे 35 कोटीचे काम मी आमदार एकूण कोणत्याही पदावर नसताना वेळोवेळी त्यांचा पाठलाग करून ते कामं पूर्ण केले। भविष्यात जर आम्हाला लोकांनी संधी दिली नगरसेवक म्हणून तर आम्ही याच्यापेक्षा डबल कामं गावात आहे। नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी याआधीही भरपूर काम केली आहे नगरसेवक पदावर किंवा कोणतेही नसताना गावासाठी उपलब्ध करून दिलेलेच आहेत आणि नक्कीच त्यांना ही संधी प्राप्त झाली तर ते अजूनही कार्य करतील। आणि जे प्रभागातील प्रभाग क्रमांक 6 मधील 4 उमेदवार आहेत, चित्रा तांदळे, वाळू विश्वनाथ काकड, रोहिणी पिंगळे आणि मनीष सुनील बागुल, या 4ंनी आधी काम खूप केलेले आहे। जनते हा आढावा घेतील आणि 4ही उमेदवारांना नक्कीच निवडून देतील हीच अपेक्षा। आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।